काय काम काय तुमचं आहे? मावशी तुम्हाला ओळखलास नाही? मारा मेला मी तुला कशाला ओळखीन? अगं मावशी तुम्हाला खरंच ओळखलास नाही? नाही तुला खरंच नाही ओळखलेला. मावशी पेन द्या. पोरीनो ह्याला एखादं पेन द्या, चांगला खुशबुदार लिहणार द्या. अगं मेले पेन कशाला मागतेस? मेला आताच म्हटलं पेन द्या म्हणून. अगं मेले माझं नाव पेन द्या. अरे पेन द्या? मेले 8-10 दिवसापूर्वी बघितला, चांगला केसाचा टोप होता, मेला खाऊन का केला? अगं मेले त्याची एक वेगळीच मोठी प्रेम कथा आहे. कोणाची प्रेम कथा? माझी. तुझी प्रेम कथा? हा. माझी थोडक्यात सांगशील? सांगतो ना. सांग तुझी प्रेम कथा. अगं मावशी परवा आहे ना मी नदीवरनं गुरा घेऊन येत होता, तेवढ्यात मला मागणं आवाज आला. नाही रे मागणं आवाज नाही आला. अगं मावशी मागणं आवाज आला. नाही मागणं आवाज नाही आला. अगं मावशी मागणं आवाज आला. अरे मेल्या तुझ्या मागच कान लावून उभी आहे मी, आवाज नाही आलाय. मरती इथं कुठं कांदा होती, इथनं आवाज आला तू 2 फूट लांबण्यावरची. तू मेल्या तुला कसला आवाज आला? अगं मेले मला एका पुरीचा आवाज आला. हा. तसाच मी धावत धावत गेलो, तिच्या प्रेमात पडलो. घरच्यांना समजलं, घरच्यांनी काढली नसतं राव बघ, एका साईडने सगळं खरडवीत नाही. नाही तर बरंच केली. तुझी मेल्या मस्ती जिरवली ती चांगलंच केली. सगळी नाही का जिरवली नाही अर्धी ठेवली. ही काय गाठ मध्ये ठेवली त्याच्या मागे? गाठ नाही का अशी गोल गोल याला सांगणार काहीतरी सरकारी सारखा. तू बाजूला हो, तुझं काय काम नाही. ए, बे, ए, बाबा, बे. ए, तू इकडे. काय काम काय तुमचं आहे? मावशी तुझं मी तुझ्या नवऱ्याचं सारखं भांडण का होत असतं? अरे माझं आणि माझ्या नवऱ्याचं भांडण नव्हतं, तुमच्या बापाचं काय गेलं? आमच्या बापाचं काही जात नाही बघ, हा. पण तुझ्या भांडणामुळं आम्हाला त्रास किती होतो माहितीये तुला? आयच्या खोटं सांगणार नाही, विचारलं म्हणून सांगतो. काय ते सांग. मला एकर एक 5 पुरी. मग खालची चिराडली की काय म्हटलंच एकावर एक पाचपुरी ना, म्हटलं खालची चिराडली की तर मेल्या एकावर एक बसल्यात काय? बसलेत नाही. मेल्या एकावर एक नाही, एकूण 5 पुरी. मग असं काय ते सविस्तर सांग. मग एकावर एक काय बसल्यात काय 5 पुरी ते? तर मला वाटलं बसले. मेल्या मला एकूण 5 पुरी. तर माझ्या बाबाचं काय म्हणणं? काय? अगं सको सको म्हणजे कोण? तू. हा, आपल्याला एकूण 5 पुरी झाल्या, हा. म्हणजे 5 गौरी झाल्या. हा. म्हणजे 6वा एखादा पोरगा गणपती नको. हा, मग आता एकूण 5 गौरी आहे म्हटल्यावर एखादा गणपती आवाज. अरे पण नुसतं हात लावला आणि पाय लावला म्हणजे गणपती होत नाही, त्याला मध्ये सॉन लावायला लागते. बिगर सोडायचा गणपती. अरे बघा माझ्या बापल्याला कोण सांगणार? बापीला सांगायचं कुठेतरी देवाधर्माचं बघ. आयच्या खोटं सांगणार विचारलं म्हणून सांगते. हा. आता आपल्याला पोरगा का होत नाही? मी बापल्याला म्हटलं कुठेतरी देवात जा. मग तर माझा बापल्या पोरा एका देवात गेलेला हा, होता. मग त्या देवान माझ्या बापल्याला काय सांगितलं? काय सांगितलं आणि काय? म्हणा तू असाच घरात जा हा. आणि तुझ्या जागेत विहीर मारा सुरुवात कर. हा. तुझ्या जागेतल्या विहिरीला पाणी लागलं हा. की तुला पोरगा झाला म्हणून सांभाळ. मग मावशी विहिरीला पाणी लागलं? हा? अगं विहिरीला पाणी लागलं काय? अरे हरायला पुढं हा खड्डा मारतो मागो. म्हणूनच विहिरीला पाणी लागलं नाही. त्याने सांगितलं पुढच्या बाजूला खड्डा मारा, मागच्या बाजूला मारायला. म्हणून माझ्या बापल्याला कोण सांगणार? अगं तुझ्या नवऱ्या नाही समजलं, तू जायची ना एका देवाधर्मात. आईच्या खोटं सांगणार ना, विचारलं म्हणून सांगते. काय तसं? माझ्या बापल्यावर माझा अजिबात भरोसा नाही, हा. म्हणून मी स्वतः एका देवात गेलेला होता. हा. त्या देवाला म्हटलं माझा नवरा दारू पिऊन येतो, अमुष्या पौर्णिमेला चाला उठल्यासारखा करतो. हा चाला उठण्याचा नेमका विषय काय आहे? मग तर सगळ्या देवधर्म काय सांगतात? काय सांगतात हा काय? म्हणतात तुमचा पहिल्यापासूनचा विषय आहे, मग वाढवाडलांचा. वाढवाडलांचा. हा. तर हा चाला अंगात येण्याचा जो विषय होता ना, हा. चाला अंगात येण्याचा विषय हा हा. माझ्या आज्या सासऱ्याला होता. माझा आज्या सासरा मेला ना, ते माझा सासरा गेला पुढे बाबा घरी. त्याच्या अंगाला चाला होता तर माझ्या सासऱ्याच्या अंगात आला. लय कडक विषय. माझा जेव्हा सासरा मेला हा. तेव्हा माझा बापा गेला पुढे बाबा घरी, म्हाताराला मिठी मारला. तर मारता माझ्या सासऱ्याच्या अंगात चाला होता तर माझ्या बापाच्या अंगात आला. हा. आता माझ्या बापल्याला साधा सर्दी खोकला ताप गिर भरला तर मी रात्री उठते आणि शेजारच्या पुढे जाऊन झोपते, पण माझ्या बापाच्या पुढे झोपत नाही. का मावशी असं का? अरे अचानक त्याचा जीव जात आला हा. आणि मला मिठी मारला तर त्याच्या अंगातला चाला माझ्या अंगात आहे ना. ते पण बरोबर आहे. बरोबर आहे. अरे ह्या सगळ्यावरून आमची भांडणं होतात. तुम्हाला काय त्याला सांगून उपयोग आहे काय? आम्हाला सांगून काय मग उपयोग? मेल्यानं तुमचं काम काय ते तेवढं सांगा. मावशी तुला बाजाराला जाता येणार नाही बघ, काय रे बा? असा आमच्या कृष्णदेवांचा हुकूम आहे. मग नेमका काय काय? हॅलो. बसावं लागेल. मावशीला नाव घेण्यासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आहे. हरिश्चंद्र लक्ष्मण शिंदे.